नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आले असतील, तुमच्या घरात मुली आले असतील, तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नको. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला, ब्रह्मदेव, तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे. ऐकलं? अजित पवारांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. पाणी प्रश्न गंभीर होण्यासाठी अजित पवारांनी अजब तर्क दिलाय. हा तर्क काय आहे? पुन्हा ऐका. पूर्वीच्या काळात दादा कोंडकेच्या वेळेस दगडावर भागायचं सकाळी सकाळी, नंतर टरबाळीवर भागायला लागलं. आता बाथरूमला गेलं तरी फ्लश केला की 10 लिटर पाणी जातंय. खरं ते बोललं पाहिजे ना. नवीन लग्न झालेले असतील, तुमच्याकडे जर सुना आले असतील, तुमच्या घरात मुली आले असतील, तर त्या कुटुंबाला सांगा 1 किंवा 2 अपत्यावर थांब बाबा, जास्त काही वाढू नको. नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला, ब्रह्मदेव, तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे. राज्यात सध्या पाण्याचा वापर वाढलाय. त्याची कारणं अजित पवारांनी सांगितली. मात्र एकीकडे सर्वसामान्यांना अजित पवार उपदेशाचे डोस पाजत असताना मंत्र्यांच्या पाणी वापराकडे साफ दुर्लक्ष करतायत. मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं पाणी बिल पाहिलं तर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शासकीय बंगल्यांची तब्बल 95 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याचं समोर आलं होतं. या मंत्र्यांचा पाणी वापर किती होतो बघा. एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री असताना ते नंदनवन बंगल्यात राहायचे. तेव्हा 18,48,000 थकीत पाणीपट्टी आहे. एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री वर्षा बंगला 11,69,000. दीपक केसरकर रामटेक बंगला 11,30,000. उदय सामंतांचा मुक्तगिरी 6,83,000. सुधीर मुनगंटीवारांच्या पर्णकुटीची 6,52,000. डॉक्टर विजयकुमार गावितांच्या चित्रकूटचं 5,19,000. अजित पवारांच्या देवगिरीची 4,38,000. देवेंद्र फडणवीसांच्या आधीच्या मेघदूतची 2,73,000. तर देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याची 1,26,000 पाणीपट्टी. गुलाबराव पाटलांच्या जेतवनची 1,18,000. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोनची 92,000. सह्याद्री अतिथीगृहाची 35,99,000 पाणीपट्टी थकीत आहे. मंत्र्यांचे बंगले नेहमीच वादाची आगार ठरतात. त्यात चहापान, नाश्ता आणि बंगल्याच्या सुशोभीकरणावर होणारी कोटीच्या कोटी उड्डाणं ही ठरलेलीच. त्याची डोळे फिरवणारी आकडेवारी समोर येतात सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळतं. मात्र हेच मंत्री जेव्हा मतदारांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करतात तेव्हा म्हणावंसं वाटतं, अहो मंत्री महोदय, दूसरों को बुरा कहने से पहले अपने गिरेबान में झांक कर देखो तो कोई बात बने. एवढंच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.